येस. नमस्कार, मी मुकेश जाधव, कोल्हापूर. रियाज मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मी युजर आणि प्रमोटर. आज कोल्हापूरमध्ये एक असा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आणि तो रिझल्ट काय आहे हे आपण समजून घेण्यासाठी माझ्यासमोर आता आमचे मित्र आणि बालिंगा ह्या गावामधले आहेत आणि त्यांना काही प्रश्न विचारूया. त्यांना काय रिझल्ट आला, पूर्वी त्यांना काय त्रास होता. तर सर, आपलं नाव कसं? अमर शंकर साखळकर, बालिंगा. बालिंगा. ओके सर, तुमचं वय किती आता? 48. 48. तुम्ही हे अमृत ज्यूस आणि डायबो घेतलं, त्याचं कारण काय होतं? मला मूळव्याधचा त्रास होता ओके आणि कोरोना पासून मला औषध घेतल्यापासून शुगर चालू झालेली. ओके. मी हे औषध चालू केल्यापासून माझी शुगर होती 350 जेवल्यानंतर ओके आणि जेवायच्या आधी होती 180. ओके. मी 1-1.5 महिन्यातच औषध चालू केल्यापासून 1.5 महिन्यात माझी शुगर आली 180 आणि 120 वर आले. 120 आहे. म्हणजे तुम्ही हे डायबो पण वापरलं आणि हे अमृत ज्यूस पण वापरलं. म्हणजे डायबो हा तुम्ही सकाळी वापरला सकाळी आणि वापरला, अमृत ज्यूस संध्याकाळी वापरला. 15 15 मिली. पूर्वीचा जो शुगर होता तुमचा जेवणानंतरचा, तो किती होता? 350. 350. आणि आता किती आहे सध्या? 180. 180. म्हणजे तुम्ही नॉर्मल लेवलच्या जवळपास आता आलेला. झालं. ओके. आता तुम्हाला पूर्वी शुगरमुळे काय त्रास व्हायचा? काय नाही, बाकी त्रास काय नव्हता. कोरोना पासूनच मला शुगर चालू आहे. शुगर चालू. मला मूळव्याधचा त्रास एक होता, तो एक बंद झाला. तो आता बंद झाला. पूर्ण बंद झाला. पूर्ण बंद झाला. पूर्ण बंद झाला. बरं. त्याचबरोबर मला असं ऐकायला मिळालं होतं की तुम्ही जेजुरीला पण गेला होता, हा, बरोबर ना? मी प्रत्येक वर्षी जातो. आमची इथलीच टीम असते, ओके. बालिंग्यातलेच आमचे मित्र असतात, आमचे आनंद जाधव पाहुणे. आम्ही दरवर्षी जातो. हम्म. मी नॉनस्टॉप म्हणजे पहिल्यांदा जायत होतो ना, तेव्हा जायच तोपर्यंत 10 वेळा तरी बसत होतो. राईट. ओके. जेजुरीला जायच तोपर्यंत 10 वेळा. हे चालू केल्यापासून मी नॉनस्टॉप गेलो ह्यावेळी. आता अरे वा, जबरदस्त. ओके. मी फक्त 1.5 महिना औषध चालू केलं. चालू केलं. 1.5 महिन्यानंतर नॉनस्टॉप वर गेलो मी. ओके. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे जो अमृत ज्यूस आहे ना सर, ह्या अमृत ज्यूस मुळे तुमची एनर्जी बूस्ट झाली आणि एनर्जी बूस्ट झाल्यामुळे कसं झालं, याला दम लागणे हे पूर्ण बंद झालं. पूर्वीचा जो हिस्ट्री त्यांची बघितलं तर कमीत कमी तुम्ही किती वेळा थांबायचं? मी जेजुरी चढसोबत 10 वेळा बसलो. 10 वेळा थांबते, पण नॉन स्टॉप गेलो. जे देवस्थान आहे ते पूर्ण त्यांनी चालून गेलेले आहेत आणि फक्त हे अमृत ज्यूस मुळे. त्याचबरोबर आणि काय तुम्हाला रिझल्ट आला? बाकीचं म्हणजे तुम्हाला चालताना म्हणजे धाप लागणे ते असं व्हायचं जास्त धाप सुद्धा कमी कंप्लेंट कमी आली. ओके. कंप्लेंट कमी. तुम्ही जेवणाचा आहार जे घेता तो पूर्वी कसा होता आणि आता मध्ये काय फरक पडलाय का? पूर्वी म्हणजे आता उलट मी पूर्वी जास्त खायत होतो तसं, पण आता थोडं कमी आहे. थोडं कमी आलं. या ज्यूस मुळे थोडं कमी आलं. कमी आहे. म्हणजे डायबोमुळे तुमचं काय होतं, तुमचं जेवणाचा जो कंट्रोल आहे तो कमी होतो. कमी झालं. ठीक आहे. ओके. आणि वेट पण माझं 4